चला नायरा स्पोर्ट टीव्ही संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. नायरा टीव्ही संघ आपला राखीव खेळाडू प्लीज सहकार्य करा. चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय. नायरा इलेव्हन स्पोर्ट टीव्ही वर्सेस सिक्कीम बॉईज. 3 षटकाचा सामना अशा लक्षात घ्या दोन्ही संघाने. सिक्कीम बॉईज संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रुपेश आणि भावेश. गोलंदाजी मार्कवर राज याला आपण बघतोय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू पहिल्या षटकामधला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टिकवर हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातला पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेलाय. मोठा आदरा बसतोय सिक्कीम बॉईज संघाला. रुपेश गोवारी बॅट टू द डगआउट. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघायला गेला तर धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद झाला होता. त्याच्यानंतर भावेश या फलंदाजाने तो सामना स्वतःच्या हिमतीवर त्या संघाला जिंकून दिला होता. पण तो यावेळी पुन्हा एकदा थोडासा अडचणीमध्ये आहे. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे पहिल्या षटकामधला आणि पहिला गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येते श्वेत पाटील. 1 डाऊनचा फलंदाज. एक जबरदस्त उत्साह बघायला मिळते आपल्याला नायरा इलेव्हन टीव्ही संघाकडून. लेग स्लीप आपण बघतोय. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी पटका बसलाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे बॅक टू बॅक विकेटचं पतंग तू चलमय आया अशा अवस्था यावेळी आपल्याला बघायला मिळते सिक्कीम स्पोर्ट्स संघाची. धावसंख्या 0 असताना 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर भावेश सारखा फलंदाज आपण बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर आहे. अडचणीमध्ये सापडलेला संघ. खरोखरच जेवढी तारीफ करावी लागेल तेवढी कमी राज या गोलंदाजाची.
कारण पहिला चेंडू आपण बघतो डॉट चेंडू गेल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली होती, तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली होती. विशाल हा फलंदाज बघतोय आपण, न्यू बॅटर. उजव्या हाताचा फलंदाज विशाल. यावेळी बघायला गेलं तर थर्डवनचा क्षेत्ररक्षक आपण सर्कलच्या आतमध्ये चौथा चेंडू असेल. बॅटचा कडा घेऊन गेलाय चेंडू, पुन्हा एकदा विकेटचं पतन, तू चल मैं आया अशी अवस्था बघायला मिळते आपल्या सिक्कीम बॉईज संघाची. या षटकामधला तिसरा विकेट आणि हॅट्रिक पूर्ण होते या स्पर्धेमधली. पहिली हॅट्रिक राज यादव याच्या नावावर. एक जबरदस्त गोलंदाजी नायरा 11 टिवरी संघाकडून. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपण बघतोय राज यादव याच्या नावावर कोरली गेली. काही चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. यतीन पाटील नंबर 5चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटच्या वरून चेंडूला केलून काढलं, 1 बाउट चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. श्री गणेशा केला जातो. आता मात्र स्कोरिंगला सुरुवात केली जाते. 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 3 गड्याच्या मोबदल्यावर. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत आहे या षटकामधला. जरी 4 धावा आला तरी फरक पडत नाही, पण ते 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. राज याने जी विकेटची हॅट्रिक होती ती विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक यतीश पाटील याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर राईट ओव्हर विकेटचा मारा करेल. 5-7 फलंदाजांचे रनअप. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती, चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. षटकार. जरी 3 विकेट गेल्या असतील तरी धावा मात्र 10 आलेल्या आहेत या षटकामध्ये. तो 4 चेंडूमध्ये तो दबाव आला होता, आता मात्र तो दबाव थोडासा दूर गेलेला आहे, कारण लगातार 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3/10 अशा धावा. यतीश पाटील आणि भावेश अशी ही सलग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नंबर 5चा बॅटर आहे, त्याचप्रमाणे भावेशाला बघितलं तर सलामीला आलेला फलंदाज आहे, पण तो नॉन स्ट्राईकच्या वर होता. तो मागच्या सामन्याचा विचार करायला गेला तर मागच्या सामन्याचा हिरो सुद्धा होतो. आता मात्र डगआउट मधून लक्ष असेल ते मात्र भावेश याच्याकडे, कारण भावेश याच्यामध्ये ती क्षमता आहे चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करू शकतो, कारण 3 षटकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नायरा 11 टिवरी वर्सेस सिक्कीम बॉईज यांच्यामध्ये हा सामना होतोय. नवीन गोलंदाज आपण बघतोय अरमान. बघूया काय अरमान आहेत त्याचे ह्या षटकामध्ये. पहिला चेंडू आ बैल मुठे मार, चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. षटकार होतो. षटकाराने संघाची धाव संख्या 18 धावा 16 धावा. यापुढचा चेंडू स्टिकच्या बाहेर पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. पंच बघता आपण एक जबरदस्त पंचगिरी बघायला मिळते आपल्याला भूमिक पाटील याच्याकडून, सॉरी तुषार पाटील याच्याकडून. स्क्रीनिक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय विजय मोकाशी याला बघतोय.
धाव संख्या 17 धावा. अरमान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भविष्याच्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो मानावा लागेल. नक्कीच 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु थ्रो जर चांगला थ्रो असता तर नक्कीच बॉल सोडवले गेले असते. धावचिच्च्या रूपाने फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ यावेळी भविष्याच्या बाजूने. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. धावफलकावर लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यावर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. अरमान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघतो आपण. 4-5 पावलांचा रनअप असेल. दोन चेंडू दाखवून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. 3 चेंडूचा विचार करायला 2 चेंडूचा विचार करायला गेला तर 9 धावा मोजलेल्या आहेत अरमानाने. यावेळी चांगला चेंडू होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. धावसंख्या 20 धावा. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये गोलंदाजाचा बोलबाला होता, परंतु जसं आतिश मैदानाच्या आतमध्ये आला शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते पहिल्या षटकामधले. चौकार आणि षटकार मारल्याच्या नंतर धावा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकाचा विचार करायला गेला तर धावसंख्या आता फक्त आपण 20 धावा. यापुढचा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. करणार नाही चुकी. अशा प्रकारे फलंदाज बाद. यतीश पाटील बॅक टू द डगआउट. भूमी जात का 4 वाजताचा. हर्षल जाणार होता पण तोच काही गायब झालाय. हर्षल जाणार होता 4:30. पोरं शाळा कर्मवीर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिमांशू नंबर 7 चा बॅटर आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 20. अरमान ते हिमांशू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. ऑफ स्टिकवर हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. अरमान पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटकामध्ये दुसऱ्या संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा. म्हणजे जी सरासरी आपण बघतो प्रत्येक षटकामध्ये 10 धावेच्या सरासरीने पुढे जाताना सिक्कीम बॉईज संघ आता मात्र 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये यावेळी लक्ष असेल ते म्हणजे 22 याच्यावर. 22 मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याने ते सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. त्याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे. बघूया शेवटचे 6 चेंडूमध्ये किती धावा पर्यंत नजर मारतो सिक्कीम बॉईज संघ. पहिले संघाचं शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. डाव्या हाताचा गोलंदाज शशी याळा बघतोय. त्याचवेळी स्ट्राईक एंडवर भावेश. लॉग ऑफ सीमारेश्वर. लॉग ऑन सीमारेश्वर मिड विकेटचा क्षेत्ररक्षण आपण बघतोय. सीमारेश्वर आहे. सिली मिड ऑफ सीमारेश्वर आहे. त्याच वेळी बघतोय लॉग लेगचा क्षेत्ररक्षण सीमारेश्वर आहे. जो थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण आणि सिली पॉईंटचं क्षेत्ररक्षण यावेळी आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये आहे. डीप स्टाकवर सीमारेश्वर आहे.
शशी शेवटच्या षटकातला पहिला चेंडू ऑप्टिकच्या बाहेरच्या चेंडूला शेरशाडी केली. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. खराब चेंडू. नक्कीच चेंडू सोडला असता तर वाईट असता, परंतु ह्या चेंडूवर मोठा गडीबाज झालेला आहे. भावेश सरका फलंदाजाला यावेळी डगआउटचा परतावा लागेल. 3 चेंडूमध्ये 9 धावा करून बाद झालेला आहे. न्यू बॅटर आपण बघतो सौरभ नंबर 7 चा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज शशी याच्या पहिल्या चेंडूवर एक विकेट मिळालेली आहे. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना आपण बघतो शशी गोलंदाज. पुढचा चेंडू या षटकामधला फुलटॉस चेंडू होता, परंतु सर्कलमध्ये यावेळी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एका धावेने धावसंख्या 21 धावा. आता मात्र हिमांशू स्ट्राईकच्या हेडवर. शशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू. हो हो काय झालं. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि 22च्या रूपाने या 4 धावा आलेल्या आहेत. नशिबाच्या 4 धावा सिक्कीम बॉईज संघाला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. 4 धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. यावेळी बघा फलंदाज बाद झालेला आहे. धावच्या रूपाने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावसंख्या 26 धावा. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आर्यन नवीन फलंदाज. हिमांशू आपण बघतोय उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एकच धाव होती या चेंडूवर. धावच्या रूपाने आपण बोलतो हिमांशू हा बाद झालेला आहे. धावसंख्या 27 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा आलेल्या होत्या, परंतु या षटकामध्ये विचार करायला गेला तर 7च धावा आलेल्या आहेत. एक मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. बघूया तुषार काय करतो या चेंडूवर.
सॉरी आर्यन आहे, ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. आणि या चेंडूवर एकच धाव होते. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 आणि 29 धावेचं लक्ष असेल नायरा इलेव्हन तिवरी संघासमोर. धावांचं लक्ष घेऊन पहिली सलामीची जोडी नायरा इलेव्हन तिवरी संघाची मैदानाच्या आतमध्ये शशी आणि रोशन. 18 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रुपेश गोवारी. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलेलं आहे. चेंडू निघून गेलाय सरस सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शशी याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या 6.
रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर थोडासा कमबॅक करावा लागेल. यापुढचा चेंडू बिग हिट केलाय, परंतु चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक आलेला हा षटकार शशियाच्या बॅट मधून आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 12 धावा. काय जबरदस्त फलंदाजी टिवरी संघाकडून या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्या अगोदर चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, मात्र आता यावेळी आपण बघतोय चांगली फलंदाजी. जे 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा शशियाच्या नावावर. बघूया षटकाराची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते की फुलटॉस चेंडू होता, चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 3 षटकार, षटकाराची हॅट्रिक शशी याच्या बॅट मधून आपण बघतोय. एक जबरदस्त मनोरंजन प्रेक्षकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये. काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, असं वाटतं की काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, एक खेळ चाललाय की काय. रुपेश सारख्या गोलंदाजावर आक्रमण केलं जातंय. चार षटकार, धावसंख्या 24 धावा. आता मात्र 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त फलंदाजी, विजयी षटकार, 5वा षटकार या स्पर्धेतील. जबरदस्त फलंदाजी शशी 29 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 5 चेंडूमध्ये संघाला विजय संपादन करून दिलेला आहे शशी यांनी. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.